ठाकरे, तुमचं साक्षीज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे, तर आजची रेसिपीचं नाव मी नाही सांगणार आहे, तर आजच्या रेसिपीचं नाव माझी आजी सांगणार आहे। ती आज करून दाखवणार आहे। काय ना, आता फास्ट फूड, इटालियन आणि चायनीज या जगामध्ये ना आपण पारंपरिक रेसिपी पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत। त्या म्हणजे काय आहेत आता, तर त्यांची नावं पण आपण सांगू नाही शकत। तर आजची रेसिपी करण्यासाठी मी माझ्या आजीला इथे घेऊन येणार आहे। ती आज तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे, मी नाही दाखवणार आहे करून। तर आता मी तिला बोलवते। तर ही माझी आजी आहे। तर आजी नमस्कार कर। नमस्कार। तर आता आजी आपल्याला नाव सांगणार आहे। ही माझ्या पप्पांची आई आहे। मम्मीची आई एक रेसिपी नंतर करून दाखवेल परत। तर आता सध्या हिच्याकडनं तुम्ही रेसिपी शिकून घ्या। तर आपल्या रेसिपीचं नाव काय आहे, काय बनवणार आहोत आपण? कण्याचा ढोकळा बनवायचा। तर आता आपण कण्याचा ढोकळा बनवणार आहोत। तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते। पण हे साहित्य सगळ्यांकडेच अवेलेबल असेल असं नाही। जे शेतकरी आहेत त्यांच्याकडेच हे अवेलेबल असतं, म्हणजे जे भात शेती लावतात त्यांच्याकडेच। तर आम्ही भात शेती लावतो म्हणून आमच्याकडे हे अवेलेबल आहे। तर हे मी तुम्हाला करून दाखवते। तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। साहित्यांची नावं पण मी नाही सांगणार आहे, आजीच सांगणार आहे, कारण की मला यांची नावं नाही माहिती अर्ध्यांची। तर आता हे काय आहे आजी? हे एक तांदळाची कणी। हा, हे तांदळाची कणी आहे। तिला अशा प्रकारे छान भरडून, म्हणजे छान असं दळून घेतलेलं आहे। कोंडा, हे तांदळाचा कोंडा असतो, कसला असतो तो? तांदळाचा कोंडा। हा, तांदळाचा कोंडा आहे हा। ज्या टायमाला आपण तांदूळ भरडून आणतो त्या टायमाला हा कोंडा भेटतो। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जे शेती लावतात त्यांच्याकडेच हे सगळे पदार्थ, हे पीठ मिळू शकतं। तर आता हे काय? गुळ, हे हळदीची पावडर, हा, आणि हे मीठ। मीठ। तर सगळ्यात पहिले उकड कशी घ्यायची हे बघूया। तर इथे पाणी किती घेतले आपण? 1 किलो। नाही, हे पाणी 4 ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे। आणि हा गुळ किती आहे? 1 किलो आहे, का अर्धा किलो टाकायचा? हा, 1 किलो गुळ आहे। तर आता इथे आपण अर्धा किलोच गुळ टाकणार आहोत। टाक। तुम्हाला ज्या तुमच्या गोडाच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही इथे गुळ टाकू शकता। तर आता आपण नंतर काय टाकणार आहोत? मीठ। हा, टाक। तर आता आपण इथे मीठ टाकतोय। मीठ पण अंदाजे टाकणार आहोत। तर मीठ टाकल्याच्या नंतर आता काय टाकणार आहोत? हळदीची पावडर। हळद टाकणार आहोत आपण इथे। 1 चमचा हळद इथे टाकलेली आहे। तर आता काय करणार आहोत आपण? आता कर द्यायचा, याला उकळी येऊन द्यायचा। मग तो कणी टाकायची ना, अशी घालून घ्यायची। हा, तर आता सगळ्यात पहिले आपण याची उकड घेणार आहोत। उकड घ्यायच्या आधी काय करायचं, तर हे पाणी छान असं कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे। तर आता आपण याचं पाणी छान कडकडीत गरम करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता का, इथे पाण्याला छान अशी उकळ आलेली आहे आणि गुळही छान असं मेल्ट झालेला आहे। तर पुढची प्रोसेस काय करायची हे आता आजी सांगेल। तर आता काय करायचं, हे मिक्स करायचंय का एकत्र? मिक्स करायचं। हा, कर। कणीला कोंडा। तर तुम्ही बघू शकता इथे आजी कशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेते। ते दोन्ही पीठ छान असे एकत्र करून घ्यायचे। तर आता हे गरम पाण्यामध्ये टाकायचं अशा प्रकारे, तुम्ही बघू शकता। तर आता हे सगळं आजी एकत्र करून घेते, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे। तर हे छान एकत्र करून घ्यायचं आहे सगळं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं छान एकत्र करून घ्यायचं हे पीठ। तर हे खूप छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। तर हे छान असं एकत्र झालं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता। तर आता झाकण ठेवायचंय का? हा, तर थोडंसं झाकण इथे ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर आता 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि आजीने फ्लेम बंद केलेली आहे। तर आता ही प्लेट काढायची आहे का?
काय काढू तिकडे न्यायचा. हा तर तुम्ही इथे तव्यावर बघू टाका. शकता किती छान प्रकारे इथे वाफ आलेली आहे. हं. तर आता आपण पुढची स्टेप ही चुलीवर करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी आजीला घेऊन चुलीच्या इथे आलेली आहे. तर मी बाहेर आल्यामुळे आवाज थोडा कमी जास्त होऊ शकतो, पण मी माझा आवाज मोठा करण्याचा प्रयत्न करेन. तरी पण बाहेरचा आवाज थोडा येऊ शकतो. तर आता मी तुम्हाला दाखवते का इथे आम्ही पानं घेतलेली आहेत. ही कोणती पानं आहेत? ही केळीची पानं, ही केळीची. केळीची पानं, हां ही पळसाची पानं. हां, ही पळसाची हे पहा. पानं. हे कोण? ही पळसाची पानं तयात आचरायची, हां त्याच्यावर ठेवायची ना, मग तेव्हा आपले लाकडाचा वेळला इंगोल टाकायचा असं. तर आता हे कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवतेच. आता आपली पुढची नेक्स्ट स्टेप आता इथे तुम्हाला दाखवते मी. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या चुलीवरती मी तवा तापत गरम करत ठेवलेला आहे. लाक तर आता आपण पुढे काय करणार आहोत? हे तेल लावून त्यात पाण्याला तेल लावलं. केल्याच्या पानाला तेल लावला, पळसाचं पानं, न मग ते तव्यामध्ये टाकून मग ते पीठ टाकायचं. हां तर आता आजी ह्या पानांना तेल लावून घेते. तुम्ही बघू शकता तिने कशा प्रकारे तेल लावून घेते ती. ह्या दोन्ही पानांना पण तेल लावून घ्यायचं आहे ना? नाही त्यांना नाही जाय, हा फक्त बुडाला केळीच्याच लागते. पानांना तेल लावायचं ते आहे. वरती टाकायचं. ज्या पानांना बॅटर लावायचं आहे त्याच बॅटर ठेवायचं आहे त्याच पानांना आपण तेल लावून घेणार आहोत. फळसा पानांना न लावायचं. तर आता आजी पुढची पानं ही कोणती पानं आहेत? पळसाचे हा तर ही पळसाची पळसाची पानं. पानं ती ह्या तव्यावरती ठेवणार आहे. त्याच्यावर केळीची पानं. हा तू ठेव. तर तुम्ही इथे बघू शकता का आजीने कशा प्रकारे इथे ही पानं ठेवलेली आहेत. तर अशा प्रकारे ही पानं ठेवून घ्यायची आहेत. तर आजीने इथे पळसाची सगळी पानं टाकून घेतलेली आहे. तर आता कोणती पानं टाकणार आहे? केळीची केळीची पानं इथे टाकणार आहे. फळसाची पानं टाकल्या. तरी इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पानं लावून घेतलेली आहेत. तर आता इथे आजी बघू शकता काय करते. हे जे आपण उकडून घेतलेलं पीठ आहे ते इथे टाकून घेते ती. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तिने टाकलं ते. तर आता आई तू काय करते? इथे पाण्याचा हात मी लावते. पाण्याचा हात लावून सारखा काढून घेतो. हा तर आता ती हे सगळं प्लेन करून घेते त्याला हा, छान plain. पाण्याचा हात लावून. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. तर तुमच्याकडे अशा प्रकारची चूल नसेल तर तुम्ही ओव्हन मध्ये ह्याला केक सारखं बेक करू शकता अशा प्रकारे. पातळ व्हायला पाहिजे का जाड झालं? तर आजीने अशा प्रकारे याला छान असं प्लेन करून घेतलेलं आहे. तर आता आजी याच्यावरती काय ठेवायचं आहे आपल्याला? केळीचं पान. हा मग ठेव. हा तर तुम्ही इथे बघू शकता का आजीने अशा प्रकारे तो बारीक पान ठेवायचं. केळीचं पान ठेवलेलं आहे. तर आजी आता याच्यावरती आपण ही पानं कोणती ठेवलेत? केळीची आणि पळसाची. हा तर आता यांना वाफवून घेऊया आपण. किती मिनिटं? 20 मिनिटं लागतील तरी. 20 मिनिटं आपण याला छान असं वाफवून घेऊया. तर आता ह्या पानांवरती असे लाकडी कोळसे ठेवायचे आहेत आपल्याला. बोलून ठेवावं लागते कोणी बोलात. तर अशा प्रकारे इथे आपण जळते कोळसे ठेवायचे आहेत. पण जळतेच ठेवले पाहिजेत असं काय नाही. ते नंतर थोड्या वेळाने विजतात सुद्धा. तर 20 मिनिटानंतर आपण परत चेक करूया आजी हा ढोकळा झाला असेल का आता. हा झाला 20 मिनिटं. हा मग बघ. तर आता आजी चेक करते. तुम्ही इथे बघू शकता. दाखा देणं गेली पाहिजे. तर इथे आता आजी चेक करते. तर हा ढोकळा आपला तयार झाले. हा तर तुम्ही बघू शकता हा, बघू का हा शकता. ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे. तर आता आम्ही याला काढून घेतो. सर्व करतो आणि हे असं व्हायला पाहिजे.
खमण ढोकळा तर आपण नेहमीच खातो, पण जुन्या काळात कदाचित खमण ढोकळा नसेल. त्यांनी ही रेसिपी कशी शोधली आहे, खूपच छान रेसिपी आहे. ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. तर तुम्ही बघितलात ना आपला कोणता ढोकळा तो? तांदळाचा ढोकळा, हा, तो तांदळाचा. तांदळाचा कोंडा. हां, तर तो ढोकळा किती छान प्रकारे तयार झाला, कणी तांदळाचा ढोकळा. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा. मला माहिती आहे काहीकांच्या इथे हे साहित्य नसेल, पण समजा भेटलंच तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. चूल नसली तर तुम्ही ओव्हनमध्येही याला बेक करू शकता, तसंच कुकरमध्येही याला बेक करू शकता. तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. तुम्हाला जर अजून अशाच आजीच्या कोणत्या पारंपरिक रेसिपी हव्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. मी त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही माझा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. मी तुमच्यासाठी अशाच छान नवनवीन रेसिपीज घेऊन येईन. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा आणि मेन म्हणजे साक्षीज किचन पाहत राहा. थँक्यू. बाय बाय. आजी बाय बाय कर. आजी बाय बाय, आजी बाय बाय.